नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या हेल्दी लाईफ सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ हा स्पेशल अशासाठी असणार आहे की मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग आणि फॉर्म्युला फीडिंग किंवा ब्रेस्ट फीडिंग आणि बॉटल फीडिंग ह्याच्यातला फरक समजावून सांगणार आहे. आजपासून हेल्दी लाईफ सिरीज मध्ये एक नवीन विभाग सुरू होतोय आणि हा विभाग किंवा हा सेक्शन जो म्हणूयात तो अनेकांच्या कमेंट्स मधून किंवा अनेकांच्या रिक्वेस्ट वरून आपण सुरू करतोय आणि तो आहे लहान मुलांच्या आहाराबद्दलचा. तर लहान मुलांचा आहार ही सगळ्याच पालकांच्या दृष्टीने एक काळजीची गोष्ट असते किंवा त्याच्याकडे लक्ष देणं पालकांनी हे खूप महत्वाचं असतं. बालकांचा आहार चांगला असेल तर मोठेपणी एक प्रौढ व्यक्ती म्हणून जेव्हा ते काम करतील तेव्हा ते नक्कीच चांगल्या प्रकारे काम करू शकतील आणि आजारांपासून वेगवेगळ्या लांब राहू शकतील. त्याच्यामुळे जर का आपल्याला आरोग्यपूर्ण देशाबद्दल आपला विचार करायचा असेल तर नक्कीच बालकांचं आरोग्य किंवा लहान मुलांचं आरोग्य हा खूप महत्वाचा विषय. ह्याचाच विचार करून या पुढचे काही सेशन्स आपले लहान मुलांच्या आहारावरती असणार आहेत. आणि जेव्हा लहान मुलांच्या आहारावरती आपण बोलतोय तेव्हा अर्थातच पहिलं सेशन असणार आहे ब्रेस्ट फीडिंग बद्दल किंवा स्तनपानाबद्दल. कारण स्तनपान किंवा अंगावरचं दूध आईच्या हे बाळाचं पहिलं अन्न असतं आणि हे जर का बाळाला व्यवस्थित मिळालं योग्य पद्धतीने योग्य वेळेमध्ये आणि योग्य ड्युरेशनसाठी किंवा योग्य काळासाठी तर बाळाच्या आरोग्याची पायाभरणी चांगली होते असं समजायला हरकत नाही. आणि आज हे सेशन घेण्याचं अजून एक कारण ते म्हणजे ऑगस्टचा पहिला आठवडा हा ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणून साजरा केला जातो, म्हणजे स्तनपान आठवडा म्हणून. आणि या आठवड्यामध्ये स्तनपानाबद्दल जनजागृती पसरवली जाते, त्याबद्दलचे वेगवेगळे गैरसमज दूर केले जातात. ह्या निमित्ताने नवीन मातांना ट्रेन केलं जातं. तर ह्याचा एक भाग असंही म्हणूयात आजचं सेशन. त्यामुळे आजचं सेशन हे विविध प्रकारे महत्वाचं आहे. आणि आज मी ब्रेस्ट फीडिंग बद्दल बोलणार आहे खरं, पण ब्रेस्ट फीडिंगचे बेनिफिट्स काय आहेत किंवा ब्रेस्ट फीडिंग बद्दल काय कॉमन प्रश्न विचारले जातात याबद्दल मी ऑलरेडी 2 व्हिडिओज पूर्वी केलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही हे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही जरूर बघू शकता मागे जाऊन. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळणार आहे ह्या व्हिडिओच्या. पण आजचा व्हिडिओ हा स्पेशल अशासाठी असणार आहे की मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग आणि फॉर्म्युला फीडिंग किंवा ब्रेस्ट फीडिंग आणि बॉटल फीडिंग ह्याच्यातला फरक समजावून सांगणार आहे. हल्ली असं बघण्यात आलंय की अनेक स्त्रिया मग कन्व्हिनियन्स पोटी असेल किंवा वेळेच्या अभावी असेल लहान मुलांना नवजात बालकांना काही दिवसातच फॉर्म्युला फीडिंग सुरू करतात किंवा वरचं दूध सुरू करतात. अनेक जण वरचं गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध हे सुद्धा लहान लहान मुलांना सुरू करतात. आणि ह्याच्या मागे वेगवेगळी कारणं जरी असली तरी आपण आज समजून घेऊयात की हे असं करणं कितपत योग्य आहे किंवा फॉर्म्युला फीडिंग करणं कितपत योग्य आहे, कधी करू शकतो कधी नाही करू शकत, त्याचे काय बेनिफिट्स, ब्रेस्ट फीडिंगचे काय बेनिफिट्स आहेत जे फॉर्म्युला फीडिंग नाही देऊ शकत, या विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सो आपण आज समजून घेऊयात की ब्रेस्ट फीडिंग आणि फॉर्म्युला फीडिंग दोघांचे फायदे तोटे काय आणि चांगला चॉईस एका आईसाठी आणि बाळासाठी काय असू शकतो. सुरुवात करूयात पहिल्या महत्वाच्या मुद्द्यापासून की न्यूट्रिशनल कॉम्पोजिशन किंवा ब्रेस्ट फीडिंग आणि फॉर्म्युला फीडिंग मध्ये काय घटक असतात जे बाळासाठी चांगले असतात. तर पहिला महत्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवायला पाहिजे की ब्रेस्ट फीडिंगसाठी गाईचं दूध किंवा ब्रेस्ट फीडिंगसाठी म्हशीचं दूध किंवा वरचं कुठल्याही इतर प्राण्याचं दूध हा चांगला सबस्टिट्यूट होऊ शकत नाही. त्यातल्या त्यात तुम्ही म्हणायचं झालं तर मग फॉर्म्युला फीड आणि ते पण एज अप्रोप्रिएट. सो बाहेर जे फॉर्म्युला मिळतात ते वेगवेगळ्या एज साठी अप्रोप्रिएट असे बनवले असतात, म्हणजे 6 महिन्यापर्यंतचे 6 ते 12 महिन्यापर्यंतचे असे. तर त्यातल्या त्यात फॉर्म्युला फीड हा एक अल्टरनेटिव्ह ठरू शकतो ब्रेस्ट फीडिंगसाठी. पण तुम्हाला जर का या दोन्ही मधल्या न्यूट्रिशनल कॉम्पोजिशन मधला फरक जाणून घ्यायचा असेल तर ते दोन्ही आयडेंटिकल नाहीत. फॉर्म्युला फीड्स हे बऱ्यापैकी आईच्या दुधाच्या समान बनवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. त्याचं मॅक्रो न्यूट्रिएंट किंवा मायक्रो न्यूट्रिएंट कॉम्पोजिशन त्यातली जीवनसत्व असतील, विटॅमिन्स, मिनरल्स किंवा प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स हे बऱ्यापैकी सेम करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे त्या बाबतीमध्ये ब्रेस्ट मिल्क आणि फॉर्म्युला मिल्क मध्ये खूप फरक नसेल कदाचित. पण
फॉर्म्युला फिडिंग हे इन्फेरियर केव्हा ठरतं, जेव्हा आपण ब्रेस्ट मिल्क मधल्या किंवा आईच्या दुधामधल्या इतर बायोऍक्टिव्ह गोष्टींचा विचार करतो. आईच्या दुधामध्ये इम्युनोग्लोब्युलिन्स नावाचे काही घटक असतात. हे इम्युनोग्लोब्युलिन्स काय करतात, तर बाळाची प्रतिकार शक्ती डेव्हलप करायला मदत करतात. हे इम्युनोग्लोब्युलिन्स फॉर्म्युला फिडिंग मध्ये किंवा फॉर्म्युला मिल्क मध्ये नक्कीच नसतात. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आईच्या दुधामध्ये प्रोबायोटिक्स किंवा चांगले मित्र जीवाणू जे असतात ते बाळाच्यासाठी उपयुक्त असणारे असे मित्र जीवाणू चांगल्या प्रमाणामध्ये असतात आणि फॉर्म्युला फिडिंग मध्ये हे मित्र जीवाणू नसतात. त्यामुळे ह्या दोन महत्वाच्या गोष्टी फॉर्म्युला फिडिंग कधीच रिप्लेस करू शकत नाही. त्यामुळे आईच्या दुधाला सुपिरियर ऑप्शन असा कुठलाही नाही. त्याचबरोबर आईचं दूध हे पचायला सोपं असतं. आईचं दूध लवकर पचतं, त्याच्यामुळे गॅसेस कमी होतात बाळांना आणि पोट पण स्वच्छ राहायला मदत होते. ह्या उलट फॉर्म्युला फिडिंग जे असतं ते पचायला जरा वेळ लागतो, पचायला ते थोडंसं अवघड असतं आणि त्यामुळे अनेक बालकांना जी फॉर्म्युला फीड घेत असतात त्यांना गॅसेस होणं, त्यांचं पोट फुगणं, पोट दुखणं किंवा वेळच्या वेळी पोट साफ न होणं, बराच काळ पोट भरल्याचं सेन्सेशन राहणं आणि पुन्हा वेळेवरती दुसरं फीड न घेणं, हे प्रॉब्लेम्स कॉमन दिसतात. त्यामुळे हे होतं न्यूट्रिशनल कॉम्पोजिशन बद्दल की आईचं दूध आणि फॉर्म्युला फीड ह्याच्यामध्ये मोठा फरक आहे आणि हा फरक रिप्लेस करता येणार नाहीये कुठल्याही आर्टिफिशियल गोष्टीला. नॅचरल ब्रेस्ट मिल्क आईने तयार केलेलं. त्याचबरोबर ब्रेस्ट फिडिंगचा एक महत्वाचा फायदा असा की आई जे खात असते त्याचा परिणाम ब्रेस्ट फिडिंग वरती किंवा ब्रेस्ट मिल्क वरती होत असतो आणि ब्रेस्ट मिल्कची चव ही आईच्या खाण्यावरती काही प्रमाणामध्ये अवलंबून असते आणि जी बाळं ब्रेस्ट फिडिंग घेतात त्यांना या वेगवेगळ्या चवींचं एक्सपोजर मिळत असतं. फॉर्म्युला फिडिंगनी ही नक्कीच शक्य नाही, कारण की फॉर्म्युला फीडची चव एकच किंवा त्याच्यामध्ये काही विविधता नाही. त्याच्यामुळे असंही दिसलंय की जी मुलं ब्रेस्ट फिडिंग चांगल्या प्रकारे घेतात त्यांचा नंतर सॉलिड फूड ऍक्सेप्टन्स करण्याचं प्रमाण जास्ती चांगलं असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचं अन्न ते इझिली ऍक्सेप्ट करतात, कारण की त्यांना त्या वेगवेगळ्या चवींची थोडीफार जाणीव ब्रेस्ट फिडिंग करताना झाली असते. तर हे होतं ब्रेस्ट फिडिंगच्या कॉम्पोजिशन बद्दल. आता आपण बोलूयात ब्रेस्ट फिडिंगच्या पुढच्या डिफरन्स बद्दल ब्रेस्ट फिडिंग आणि फॉर्म्युला फिडिंग मधल्या, तो म्हणजे कन्व्हिनियन्स. अनेकांना असं वाटतं की ब्रेस्ट फिडिंग हे अतिशय कन्व्हिनियंट आहे, कारण की ब्रेस्ट फिडिंगसाठी कुठलंही प्री प्रिपरेशन लागत नाही, कुठलीही तयारी लागत नाही. जेव्हा बाळ भुकेलं असतं तेव्हा आई जवळ असेल तर ब्रेस्ट फिडिंग रेडीली अवेलेबल असतं. त्याला कुठलंही टेम्परेचर रेग्युलेशन लागत नाही किंवा कुठलंही काही जुळवाजुळव करायला लागत नाही. फक्त एक शांत जागा आणि आई एवढ्या दोन्ही गोष्टी असल्या की बाळ दूध अगदी रेडीली पिऊ शकतं. या उलट फॉर्म्युला फिडिंग मध्ये काय होतं की दरवेळेला बाटल्या स्वच्छ करा, स्टरिलाइज करा किंवा ती भांडी स्टरिलाइज करा, त्यानंतर योग्य प्रमाणात पावडर घ्या, योग्य टेम्परेचरचं पाणी त्याच्यामध्ये घाला, व्यवस्थित मिक्स करा आणि मग ते बाळाला द्या. पुन्हा ह्याच्यामध्ये वाटी चमच्यानी देणं आणि बॉटल फिडिंग करणं हे दोन पुन्हा वेगळे वेगळे विषय आहेत, कारण की या दोन्हीचे फायदे तोटे वेगवेगळे आहेत. त्यामुळे हे वेगवेगळे निकष आपण लक्षात घेतले तर अर्थातच ब्रेस्ट फिडिंग सुपिरियर ठरतं, कारण की ते रेडीली अवेलेबल आहे. आणि बऱ्याचदा बाळ जेव्हा दूध मागतं तेव्हा आई ते लगेचच देऊ शकते. कधीतरी फॉर्म्युला फीड तयार करण्यामध्ये विलंब लागू शकतो आणि बाळ जास्ती किरकिरं होऊ शकतं. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग या बाबतीत सुद्धा सुपिरियर आहे. आता बघूया पुढचा मुद्दा, तो म्हणजे आहे कॉस्टचा किंवा किमतीचा. आईचं दूध हे खरं तर डायरेक्ट कॉस्ट त्याच्यामध्ये कुठली नाही. मग आईचा आहार आईला वेगळा घ्यावा लागतो किंवा आईचा त्याच्यामध्ये वेळ आईला द्यावा लागतो. ह्याची किंमत आपण जर का काढली तर निश्चितच ब्रेस्ट फिडिंगची पण नक्कीच काही किंमत निघेल. पण फॉर्म्युला फिडिंग म्हणजे वेगवेगळ्या बाटल्यांचा खर्च, त्या भांड्यांचा खर्च किंवा पावडरचा खर्च, ज्या पावडरी काही फार स्वस्त नक्कीच नाहीये. त्यामुळे फॉर्म्युला फिडिंग मध्ये डायरेक्ट कॉस्ट खूप इन्व्हॉल्ड आहे. त्याचबरोबर असं बघितलं गेलंय की जी मुलं फॉर्म्युला फिडिंग वरती असतात त्यांच्यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण जास्ती आहे. मग आजारी पडल्यानंतर त्या आजारपणावरचा खर्च किंवा औषधांचा खर्च, दवाखान्यात ऍडमिट केलं तर त्याच्यावरचा खर्च, हा सगळा खर्च आपण काढायला गेलो तर निश्चितच ब्रेस्ट फिडिंग हे जास्ती इकॉनॉमिकल आहे फॉर्म्युला फिडिंग पेक्षा, असं नक्की म्हणता येईल.
पुढचा मुद्दा बघूयात ब्रेस्ट फिडिंग आणि फॉर्म्युला फिडिंग मधल्या डिफरन्सचा, तो म्हणजे बॉन्डिंग. आई आणि बाळातलं जे बॉन्डिंग असतं, जो एक नात्याचा धागा असतो किंवा एक प्रेम असतं, तर ते ब्रेस्ट फिडिंगनी निश्चितच वाढतं. कारण की जेव्हा आई बाळाला दूध पाजते तेव्हा आईचा आणि बाळाचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट असतो. आई बाळाबरोबर अगदी जवळकीनं त्याला वेळ देत असते आणि त्यांचं नातं डेव्हलप व्हायला, त्यांच्यातलं बॉन्डिंग सुदृढ व्हायला, बळकट व्हायला ब्रेस्ट फिडिंगमुळे नक्कीच मदत होते. ही बाब अर्थातच फॉर्म्युला फिडिंग मध्ये शक्य नाही, कारण की फॉर्म्युला फिडिंग करताना मग वाटी चमच्यानी असेल किंवा बॉटलनी फिडिंग केलं जातं आणि बॉन्डिंग तेवढं आई आणि बाळाचं त्या प्रमाणामध्ये होत नाही. दुसरा एक मुद्दा आपण असं म्हणू शकतो बॉटल फिडिंग करताना की त्याचा एक कन्व्हिनियन्स फॅक्टर असाही आपण म्हणू शकतो की बॉन्डिंग जेव्हा आई बाळाचं आपण म्हणतो तसं बाबा आणि बाळाचं बॉन्डिंग किंवा इतर घरातल्यांचं आणि बाळाचं बॉन्डिंग हे थोडंसं डेव्हलप व्हायला बॉटल फिडिंगमुळे मदत होऊ शकते. कारण की बॉटल फिडिंग कोणीही करू शकतं. मग थोडासा पार्टनरचा सहभाग हवा असेल ब्रेस्ट फिडिंग मध्ये तर फॉर्म्युला फिडिंग हा एक ऑप्शन ठरू शकतो. पण मी म्हणेन हा काही फार व्हॅलिड मुद्दा आहे असं नाही, कारण की बाबा आणि इतर घरातले कुटुंबीय इतर बाबतीतही बाळाच्या मदत करू शकतात आणि त्यांचं बॉन्डिंग तितकंच चांगलं होऊ शकतं. पण ब्रेस्ट फिडिंग ही अशी गोष्ट आहे की जी फक्त आईच करू शकणार आहे आणि त्याच्यामुळे आई आणि बाळाचं बॉन्डिंग सुदृढ व्हायला, बळकट व्हायला मदत होणार आहे. बघूया पुढचा मुद्दा हेल्थ बेनिफिट्स बद्दल, की ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळे बाळाला काही वेगळे बेनिफिट्स मिळतात का किंवा बाळाला काही वेगळे आजारांपासून काही प्रोटेक्शन मिळतं का. तर अगदी सुरुवातीपासूनच बघूयात आपण की जेव्हा नवजात बालकांना ब्रेस्ट फिडिंग दिलं जातं तेव्हा त्या बालकांमध्ये नेक्रोटायझिंग एंटेरोकोलायटिस नावाची कंडिशन खूप कमी आहे असं दिसून आलं. आणि स्पेशली जी प्रीटर्म बाळं असतात किंवा आधी जन्माला आलेली कमी वजनाची बाळं असतात त्यांना आईचं दूध जर का दिलं गेलं तर त्यांच्यामध्ये या प्रकारचा प्रॉब्लेम कमी प्रमाणात दिसून येतो. दुसरा प्रॉब्लेम असा आहे ज्याला निपल कन्फ्युजन म्हणतात, की ज्या बाळांना बाटलीने दूध दिलं जातं त्या बाळांमध्ये ब्रेस्ट फिडिंग घ्यायचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं आणि बाळांना ती बाटलीची सवय जास्ती लागते. बाटलीतनं दूध पिणं सोपं असतं. कम्पॅरेटिव्हली ब्रेस्ट फिडिंग घेणं थोडंसं अवघड असतं. त्यासाठी प्रॉपर पोझिशन, लॅचिंग आणि बाळाने ते ओढणं ही थोडी बाळासाठी थोडीशी किचकट किंवा अवघड प्रक्रिया असते. पण ती बाळासाठी चांगली असते, कारण त्यातून बाळाच्या तोंडाचे मसल्स, गालाचे मसल चांगले डेव्हलप होत असतात आणि बाळ जेवढं ऍक्टिव्हली दूध पिणार आहे तेवढं चांगलं, कारण की बाळ मग पोट भरल्यावरती दूध पुढचं पिणं टाळतं. हे बॉटल फिडिंग मध्ये होत नाही. त्यामुळे एकतर बॉटल फिडिंगमुळे निपल कन्फ्युजन किंवा दूध अंगावरचं न घेण्याचं प्रमाण वाढतं बॉटल फिडिंग सुरू केल्यानंतर आणि मग हळूहळू आईचं दूध घ्यायचं कमी होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आताच म्हणलं की बॉटल फिडिंग केलं की बाळं दूध घेतच राहतात. मग त्यांना कधी कधी झोपेत सुद्धा बाळं पितच राहतात, कारण ते पॅसिव्ह फिडिंग आहे एक प्रकारचं. त्यामुळे बाळांचं वजन वाढणं प्रमाणापेक्षा जास्ती हे बॉटल फिडिंग मध्ये दिसून येतं. त्याचबरोबर दूध जास्ती तोंडात सारखं सारखं राहिल्यामुळे दात किडण्याचं प्रमाण हे सुद्धा बॉटल फिडिंग करणाऱ्या बाळांमध्ये जास्ती आहे. अनेकदा असं दिसून आलंय की बॉटल फिडिंग जेव्हा सुरू केलं जातं तेव्हा ते पुढे अनेक वर्ष कंटिन्यू राहतं. मी तर अशी बाळंही बघितलेली आहेत की ज्यांचं अगदी 4-5 वर्षापर्यंत बॉटल फिडिंग कंटिन्यू झालेलं आहे आणि वरचं खातात पण बॉटल फिडिंग त्यांना लागतंच. ते असं ऍडिक्टिव्ह आहे एक प्रकारचं आणि त्याच्यामुळे मोठ्या मुलांमध्ये सुद्धा दात किडणं आणि त्यांचं वजन वाढणं हे सुद्धा कॉमन आहे जर का बॉटल फिडिंग खूप प्रोलॉंग टाइमसाठी केलं तर हे होतं बॉटल फिडिंगच्या डिसएडव्हान्टेज बद्दल. त्याचबरोबर जर ब्रेस्ट फिडिंग चांगल्या प्रकारे केलं तर अशा बाळांमध्ये वेगवेगळ्या इन्फेक्शन्सचं प्रमाण खूप कमी असतं असं दिसून आलंय. मग त्याच्यामध्ये काही प्रकारची इयर इन्फेक्शन्स किंवा कानाची इन्फेक्शन्स असतील, रेस्पिरेटरी ट्रॅक्टची काही इन्फेक्शन्स असतील, या सगळ्या प्रकारच्या इन्फेक्शन्सचं प्रमाण जी बाळं अंगावरचं दूध छान घेतात अशांमध्ये कमी आहे. त्याचबरोबर जी बाळं ब्रेस्ट फिडिंग घेतात अशांमध्ये अस्थमाचं प्रमाण कमी दिसून आलंय, ऍलर्जीचं वेगवेगळ्या प्रमाण कमी दिसून आलंय. त्यानंतर पुढे जाऊन अशा मुलांना टाईप 1 किंवा टाईप 2 डायबिटीस होण्याचं प्रमाण कमी दिसून आलंय कम्पॅरेटिव्हली की जी बाळं फॉर्म्युला फिडिंग घेतात. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंगचे असे अनेक बेनिफिट्स आहेत जे फॉर्म्युला फिडिंग कधीही रिप्लेस करू शकत नाही. आता हे झालं बाळाबद्दल असंही दिसून आलंय की जी बाळं ब्रेस्ट फिडिंग घेतात त्यांचा IQ जास्ती असतो किंवा ती बाळं जास्ती हुशार असतात असेही अनेक स्टडीज आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलं तसं की ब्रेस्ट फिडिंग इज द बेस्ट फिडिंग. आणि फक्त बाळापुरताच नाही तर ब्रेस्ट फिडिंगचा फायदा आईसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो आणि जो फॉर्म्युला फिडिंग हा फायदा आईला देऊ शकत नाही. असे कुठले फायदे आहेत आईसाठी की जे ब्रेस्ट फिडिंगमुळे आईला होतात.
तर सगळ्यात पहिला फायदा महत्वाचा ते म्हणजे जेवढा लवकर ब्रेस्ट फिडिंग सुरू कराल तेवढं आईचं डिलिव्हरी नंतरचं जे ब्लिडिंग असतं, ज्याला पोस्टपार्टम ब्लिडिंग म्हणतात, तर ते कमी व्हायला लगेच मदत होते आणि युटेरस श्रिंक व्हायला किंवा त्याचा साईज पूर्वपदाला यायला मदत होते. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंगचा आईसाठी हा सगळ्यात महत्वाचा आणि इमिजिएट फायदा आहे. त्याच्यामुळे असं नक्की सांगितलं गेलंय की जन्मानंतर 1 तासाच्या आत ब्रेस्ट फिडिंग सुरू करणं कधीही उत्तम. दुसरा फायदा आईसाठी म्हणजे आईचं वजन नंतर कमी व्हायला, कारण प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यांची आयांची वजन भरपूर वाढली असतात आणि नंतर ती कमी होत नाहीत अशी तक्रार असते. तर मी नेहमी सांगत असते की ब्रेस्ट फिडिंग ही एक छान कॅलरी बर्निंगची प्रक्रिया आहे आणि तुम्ही जितकं चांगलं ब्रेस्ट फिडिंग कराल तितका तुमचं वजन पूर्वपदाला यायला तुम्हाला नक्की मदत होईल आणि तुम्ही पुन्हा शेपमध्ये यायला ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्याचबरोबर असंही दिसून आलंय की ज्या आया रेग्युलर ब्रेस्ट फिडिंग सुरुवातीच्या काळात करतात त्यांचे पिरियड्स यायचं पण थोडंसं लांबतं किंवा मासिक पाळी थोडीशी त्यांची लांबते, जी गरोदरपणामध्ये बंद झालेली असते. आणि हा एक फॅमिली प्लॅनिंगचा खूप विश्वासार्ह नाही पण एक प्रकार समजला जातो आणि स्पेशली खेड्यापाड्यामध्ये जिथे 2 मुलांमध्ये खूपच कमी अंतर असतं आणि फॅमिली प्लॅनिंगसाठी काही बाकीची साधनं वापरली जात नाहीत, अशा वेळेला जर का ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू ठेवलं चांगल्या प्रमाणामध्ये तर फॅमिली प्लॅनिंग साठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. याचबरोबर आईमध्ये पुढे जाऊन वेगवेगळे आजार कमी व्हायची शक्यता ह्या ब्रेस्ट फिडिंग मुळे होऊ शकते. मग असे आजार कुठले, तर आईला पुढे जाऊन स्तनाचा कर्करोग किंवा ओव्हॅरियन कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी दिसून आलंय ज्या आया चांगल्या प्रमाणामध्ये ब्रेस्ट फिडिंग करतात. त्याचबरोबर आईमध्ये सुद्धा जसं वजन कमी करायला ब्रेस्ट फिडिंग मदत करतं तसंच आईची डायबिटीज होण्याची किंवा हार्ट डिसीज होण्याची रिस्क ब्रेस्ट फिडिंग करण्यामुळे कमी होते असंही दिसून आलंय. त्याच्यामुळे ब्रेस्ट फिडिंग हे फक्त बाळासाठीच ब्रेस्ट फिडिंग नाहीये तर आईसाठी सुद्धा ही एक बेस्ट मेथड आहे तिचं आरोग्य नंतर चांगलं ठेवण्याची आणि हे बेनिफिट्स फॉर्म्युला फीड कधीही देऊ शकणार नाही. त्यामुळे जेव्हा ब्रेस्ट फिडिंग वर्सेस फॉर्म्युला फिडिंग असा विषय येतो किंवा असा विचार केला जातो तेव्हा नक्कीच ब्रेस्ट फिडिंगला जास्ती महत्व द्यायला पाहिजे सर्वांनी आणि फॉर्म्युला फिडिंग टाळणं हा त्याच्यावरचा उत्तम उपाय आहे. मी असं म्हणत नाही की फॉर्म्युला फिडिंग कधीच लागत नाही, काही स्पेशल कंडिशन्स मध्ये फॉर्म्युला फिडिंग सुद्धा लागू शकतं. मग अशा कंडिशन्स कुठल्या की जर का बाळाला काही कारणाने आईचं दूध पचायला अडचण येत असेल किंवा त्याची ॲलर्जी इंटॉलरन्स असेल मग अशा वेळेला काही वेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले लागतात. काही वेळेला काय होतं की बाळाला डिहायड्रेशन खूप झालेलं असतं, कावीळ खूप झालेली असते, अशा वेळेला थोडंसं फॉर्म्युला फिडिंग कदाचित द्यायची शक्यता लागू शकते किंवा भासू शकते. अजून जर का बाळाला खूपच कमी वजनाचं बाळ असेल, अगदी ज्याला व्हेरी लो बर्थ वेट बेबी किंवा ELBW VLBW असं म्हणतात, अशा बाळांना त्यांची रिक्वायरमेंट खूप असेल आणि जर का खूपच प्रीटर्म बाळ असल्यामुळे आईला त्या प्रमाणात दूध येत नसेल तर काही काळ फॉर्म्युला फिडिंगची मदत नक्की लागू शकते. किंवा कधीतरी बाळांना जन्मल्यानंतर हायपोग्लायसेमिया होतो काही कारणामुळे किंवा साखर त्यांची कमी होते, अशा वेळेला कदाचित फॉर्म्युला फिडिंगची गरज भासू शकते. पण ह्या झाल्या एक्सेप्शनल केसेस. कधी कधी आईचं दूध खूपच कमी पडतं काही कारणामुळे, म्हणजे त्याला मेडिकल काही रिझन असू शकतं की ज्याच्यामुळे आईला दूध येतच नाहीये किंवा ते खूपच कमी पडतंय. अशा वेळेला कदाचित फॉर्म्युला फिडिंगची मदत लागू शकते. काही दत्तक बाळ जर का असतील किंवा आई काही कारणाने अवेलेबल नसेल तर फॉर्म्युला फिडिंगची मदत लागू शकते. पण यालाही आता पर्याय चांगला पुढे आलेला आहे, तो म्हणजे ह्युमन मिल्क बँकिंग. अनेक ह्युमन मिल्क बँक्स पुण्यामध्ये सुद्धा आणि भारतभर नवीन विकसित होत आहेत आणि ह्याच्याद्वारे आया आपलं दूध डोनेट करून ज्या लहान मुलांना आईचं दूध उपलब्ध होऊ शकत नाही अशांना ते उपलब्ध करून देतात आणि ब्रेस्ट मिल्कचे बेनिफिट्स त्यांच्यापर्यंतही पोहोचतील यासाठी नक्कीच योगदान देत आहेत. त्याच्यामुळे ब्रेस्ट मिल्क सगळ्यांपर्यंत पोहोचावं मॅक्झिमम आणि सगळ्या मुलांना त्यांचा तो अधिकार आहे, त्यांचा तो हक्क आहे, तो त्यांना नक्की मिळावा यासाठी पालक म्हणून तुम्ही, आई वडील, आजी आजोबा, कुटुंबीय म्हणून सगळ्यांनीच प्रयत्न करणं, आईला सपोर्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि लागलं तर लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घेणं, डॉक्टरांची मदत घेणं, आहार तज्ञांची मदत घेणं, ह्याच्यामध्ये अजिबात लाजू नका. हे 3 जे मेन लोक आहेत, व्यक्ती आहेत, त्या तुम्हाला नक्की तुमचं ब्रेस्ट फिडिंग मध्ये काही जर का अडचणी येत असतील तर त्या सोडवण्यासाठी नक्की मदत करू शकतील आणि तुमच्या बाळाला त्याचा हा मूलभूत अधिकार कसा मिळेल यासाठी ते नक्की प्रयत्न करू शकतील याची मी तुम्हाला खात्री देते. त्यामुळे आजच्या ह्या
ब्रेस्ट फीडिंग वीकच्या निमित्तानं आणि आपल्या लहान मुलांच्या न्यूट्रिशन सिरीजच्या निमित्तानं आपण ब्रेस्ट फिडिंग आणि फॉर्म्युला फिडिंग मधले फरक बघितले आणि तुमच्याही आता नक्कीच लक्षात आलं असेल की ब्रेस्ट फिडिंग हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्या बाळासाठी. आणि तुम्ही जर का हा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवलात, हा व्हिडिओ सगळ्या नवीन आयांपर्यंत पोहोचवलात, होणाऱ्या आयांपर्यंत पोहोचवलात आणि तरुणींपर्यंत पोहोचवलात, म्हणजे मी म्हणते की लग्नाआधीच जर का ही सगळी माहिती असेल तर त्या दृष्टीने नक्की आजच्या तरुणी पावलं उचलतील आणि नक्कीच पुढच्या पिढीतली बाळं सुदृढ होण्यासाठी यामुळे मदत होईल असा मला नक्कीच विश्वास वाटतो. आणि माझ्या अनुभवावरून सांगते की ब्रेस्ट फिडिंग हे चॅलेंजिंग आहे, हे काही खूप सोपी गोष्ट नाहीये किंवा आईसाठी हे खूप सरळ साधं नाहीये. पण येस, नक्की तुम्ही चांगले प्रयत्न करून विचारपूर्वक पावलं उचलून डेडिकेशननी आणि बाळासाठी आयांची काही कदाचित तयारी असते, त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग हा एक उत्तम उपाय आहे तुमच्या बाळाच्या आरोग्याचा पाया उत्तम रचण्याचा. आणि पहिले 6 महिने बाळाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करणं आणि पहिल्या तासामध्ये जन्मानंतर ब्रेस्ट फिडिंग सुरू करणं हा अतिशय चांगला मार्ग आहे बाळाच्या तब्येतीची काळजी घेण्याचा. तर एवढं बोलून मी आज थांबतेय. पुढच्या सेशन्समध्ये आपण पुढच्या म्हणजे जशी बाळं मोठी होतील तसे त्यांच्या आहारामध्ये काय काय घ्यावं लागतं, काय काय बदल करावे लागतात, ह्या पद्धतीने पुढचे सेशन्स आपण उलगडत जाणार आहोत आणि तुम्हाला वेळोवेळी मी ह्याची माहिती देतच जाईल. पण पुन्हा आपण भेटतोय पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्ट्सच्या हेल्दी लाईफ सिरीजमध्ये. नमस्कार.